नमस्कार मित्रांनो. वैवाहिक जीवनामध्ये मिथुन राशीचे पती आणि मकर राशीची पत्नी असेल तर त्यांचं जे संपूर्ण वैवाहिक जीवन असेल हे नेमकं कशा प्रकारचं असेल, खास करून त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये घटस्फोटाची किंवा डिवोर्सची जी संभावना आहे ही किती बनू शकते. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या महत्त्वाच्या होतात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घ्यायला हव्यात. जीवनाकडे दोन्ही राशींचा बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असतो, वैवाहिक सहजीवनामध्ये त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय असतात, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर डिवोर्स किंवा घटस्फोट ही काही घटना नाही की जी एकाच दिवसात घडते, कारण यामागे बरेचसे विचार असतात, बरेचशा अपेक्षा असतात आणि बरीचशी कारणं असतात. खरं तर ती जाणून घेणं गरजेचं राहील. बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही, समोरच्यालाही त्या संदर्भात माहिती नसते आणि गोष्टी टोकाच्या होऊन जातात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोघांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं थोडंसं गरजेचं ठरेल. आणि जर का तुम्हाला एकदा व्यक्तिमत्व समजलं, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजला, तर नेमकं घटस्फोट होण्यामागची कारणंसुद्धा तुम्हाला समजू शकतील आणि ती बऱ्याच प्रमाणात टाळतासुद्धा येऊ शकते. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की मिथुन राशी जे पती किंवा पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि द्विस्वभावाची ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये किंवा पतींमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं संवाद कौशल्य. यांचं संवाद कौशल्य अतिशय उत्तम असेल. म्हणजे भाषेचा वापर कसा करायचा, कशा प्रकारे करायचा, दुसऱ्याला बोलतं कसं करायचं, दुसऱ्याशी कम्युनिकेशन कसं करायचं आणि आपलं जो भाग आहे, आपलं जे बोलणं आहे विनोद शैलीमध्ये कशा प्रकारे मांडायचं, हलकं फुलकं कशा प्रकारे समजावून सांगायचं, ही जी हातोटी आहे ही हातोटी मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. मुळातच भाषेवरती त्यांची पकड असते ती खूप चांगली असते. खूप काही बोजड शब्दांचा वापर करणार नाही, हलके फुलके समजतील असे शब्द वापरतील, मात्र आपलं बोलणं सहजपणे समोर ठेवते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व असतं, त्यामध्ये त्यांचं जे राहणीमान असते ते थोडंसं विशेष असतं. खूप काही डिसिप्लिन किंवा खूप काही ऑर्थोडॉक्स अशा प्रकारचं त्यांचं राहणीमान नसतं. आधुनिक जीवनशैली ते सहजपणे आपल्यामध्ये घेऊन येतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही जीवनशैलीबद्दल ते खूप काही आग्रही नसतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मिथुन राशीचे जे पुरुष आहेत हे कुठल्याही गोष्टीबद्दल फारसे काही आग्रही नसतात, म्हणजेच तडजोड करायला नेहमी तयार असतात किंवा तडजोड ही त्यांच्याकडून केली जाते, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि वैवाहिक जीवनामध्ये ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. अर्थात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत, अस्थिरता हीच यांच्या जीवनामध्ये काही गोष्ट स्थिर असते. म्हणजे अस्थिरता म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत या कायम बदलतच राहतात. म्हणजे त्यांच्या राहणीमानाबद्दल असतील, खाण्यापिण्याच्या सवयी असतील, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा त्यांचे एथिक्स असेल, हे नेहमी बदलत असतात. म्हणजे जसे जसे अनुभव येतात तसे तसे ते स्वतःमध्ये बदल करून घेतात, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बदल करून घेणं हे सुद्धा तेवढंसं सोपं नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत त्यांना फिरायला वगैरे थोडंसं आवडतं, वेगवेगळ्या लोकांना भेटायला आवडतं, शेअरिंग करायला आवडतं. त्यामुळे त्यांचा मित्रांचा गोतावळा हा फार मोठा असतो. म्हणजे आजकालच्या दुनियेमध्ये साधारण जे सोशल नेटवर्किंग साईट्स वगैरे आहेत त्यामध्ये हे जास्त ॲक्टिव्ह असतात. आणि लहान मुलांप्रमाणे यांचं थोडंसं व्यक्तिमत्व असतं. छोट्या मोठ्या कारणाने किंवा छोट्या मोठ्या घटना घडामोडींनी यांचं जे मूड असतात हे थोडे स्विंग होतात, थोडेसे घाबरट असतात. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींचं लवकर टेन्शन येतं आणि लवकर टेन्शन आलं की त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरून किंवा एकंदरीत त्यांच्या संपूर्ण चालीरीतीवरून तुम्हाला लगेच समजावू शकेल की या ज्या व्यक्तीत किंवा हे जे पुरुष थोडेसे स्ट्रेस खाली आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमका याच कारणामुळे बऱ्याच वेळेस एखाद्या गोष्टीवरती लगेचच्या लगेच निर्णय घेणं आहे ना तसं जमत नाही. बघू, करू किंवा विचार करू अशा प्रकारच्या काही गोष्टी ते करतात आणि बऱ्याच वेळा निर्णयास वेळ घालवतात आणि यामुळेच जीवनामधील काही चांगल्या संधी सुद्धा त्यांच्या निष्ठून जातात. अर्थात यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. मिथुन राशीचे जे पुरुष असतात यांचं बौद्धिक खूप चांगलं असतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे संवाद कौशल्य सुद्धा खूप चांगलं असतं. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. चिकित्सक चौकस वृत्ती असते. परंतु इथे एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे की शारीरिकतेवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जास्त मेहनत केली किंवा शारीरिक मेहनत केली की लवकर मलूल होतात, थकून जातात आणि त्यामुळे त्राससुद्धा होतात. अर्थात या गोष्टीकडे सुद्धा थोडंसं महत्त्व देणं गरजेचं राहील. थोडंसं फिजिकल फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. बाकी जर का सांगायचं झालं तर अतिशय हलक्या फुलक्या अशा व्यक्ती असतात. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप, परफ्यूमची वगैरे आवड असते, उंची राहणीमानाची आवड असते. ऑर्थोडॉक्स जीवनशैली त्यांना सहसा आवडत नाही. म्हणजे जुन्या काळची जी जीवनशैली आहे, जे काय पुरातन आहे, जुने, त्याच्याबद्दल त्यांना जास्त
तेवढासा इंटरेस्ट नसतो. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु या मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येतं हलकं फुलकं व्यक्तिमत्व असतं. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तो भाग दिसतो. कुठल्याही प्रकारचे दुःख हे बऱ्याच काळ कुरवाळत बसत नाही. जी दुःख ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांना तो त्याचा त्रास वाटेल, त्यावेळेस ते मोडून सुद्धा पडतील, परंतु परत उभे राहतील आणि ज्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात झालेल्या आहेत त्या तशाच मागे सोडतील. आणि ज्याला आपण पॉझिटिव्हिटी म्हणतो, ती पॉझिटिव्हिटी त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये म्हणजेच वागण्या, चालण्या, बोलण्यामध्ये, विचारांमध्ये दिसून येते. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली असते. आता मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: मृग, आद्रा आणि पुनर्वसु. पैकी मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात यांचं ज्ञान खूप चांगलं असतं, लेखन वाचनाची आवड खूप चांगली असते, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते, भयंकर अलर्ट असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीबद्दलचे खूप सावधानता यांच्यामध्ये दिसून येते. छोटी छोट्या गोष्टी पण करायच्या साध्य तर त्याच्याबद्दल सगळी माहिती विचारून घेऊन, आणि ज्याला आपण पुस्तकी किडा वगैरे म्हणतो अशा प्रकारचे साधारण व्यक्तिमत्व असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सावध असतं आणि थोडंसं घाबरट असतं. एखादी गोष्ट जरी छोट्यात छोटी गोष्ट जरी यांच्या मनाविरुद्ध झाली की त्याच्याबद्दलचा एवढा विचार करतील की स्वतःवरून स्वर्ग गाठण्याची जी गोष्ट आहे ती गोष्ट यांच्यामध्ये जास्त दिसून येते आणि त्यामुळे थोडंसं घाबरलेल्यासारखे दिसून येतात. बऱ्याच वेळेस निर्णय क्षमता थोडी कमी असते. आद्रा नक्षत्र आहे. आद्रा नक्षत्राच्या बाबतीत गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात. त्यांची आकलनशक्ती, ग्रहशक्ती खूप चांगली असते, परंतु यांच्यामध्ये स्टर्डीनेस जरा चांगला असतो, म्हणजे त्यात व्यवस्थित असतो. म्हणजे कुठल्याही गोष्टींच्या समजा एखादं दुःख आलं किंवा एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आला तर लगेच घाबरून जाणार नाहीत. गोष्टीचा सांगोपांग विचार करतील आणि यांना जनरल नॉलेज खूप चांगलं असतं. ज्या ठिकाणी हे राहतात त्या ठिकाणच्या बऱ्याचसा परिसर यांना चांगला ठाऊक असतो. मित्रपरिवार खूप मोठा असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे निर्णय क्षमता खूप चांगली असते आणि राहणीमान सुद्धा चांगलं असतं. पुनर्वसु नक्षत्राबद्दल सांगायचं तर पुनर्वसु नक्षत्राचं जे व्यक्तिमत्व आहे हे संपूर्णपणे थोडंसं वेगळंच आहे. या ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा देवभोळ्या असतात, सरळ वागणाऱ्या असतात, आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी करणार नाही. यांचा करायची वेळ आली तरी श्रिंक होतील, थोड्याशा मागे सगळं येते, थोड्याशा घाबरट वृत्तीच्या असतात. ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगला असतो, पारदर्शीपणा खूप चांगला असतो, कुठली गोष्ट सरळपणे करतील आणि थोडंसं दुसऱ्याच्या सपोर्टने पुढे जाणारे हे साधारण नक्षत्र आहे. म्हणजे स्वतःहून एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेणं आणि ती गोष्ट करून दाखवणं हा भाग त्यांच्यामध्ये तसा तेवढासा दिसून येत नाही. त्यामुळे ह्या ज्या असं जरी असलं तरी पुनर्वसु नक्षत्राचे जे पुरुष असतात ते जीवनामध्ये व्यवस्थितपणे स्थावरता येताना दिसते, कारण थोडंसं लकचा भाग किंवा भाग्यवान अशा प्रकारच्या ह्या व्यक्ती असतात. आता म्हणून तुम्हाला समजलेलं असेलच की मिथुन राशीचे जे पती आहेत किंवा पुरुष आहेत यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता थोडीशी आपण चर्चा करू की मकर राशीची जी स्त्री आहे यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानामध्ये ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो त्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही ही चरस स्वरूपाची रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मकर राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य, लोभसवाणं आणि ज्याला आपण फोटोजेनिक चेहरा म्हणतो अशा प्रकारचं त्यांचं सौंदर्य असतं. खूपच चांगलं सुंदर अशा प्रकारचं सौंदर्य असतं आणि त्या जोडीला त्यांचं राहणीमान सुद्धा सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप असतं. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात अपेक्षित असते ते म्हणजे या ज्या स्त्रिया म्हणजे मकर राशीच्या स्त्रिया असतात त्या वर्कहॉलिक असतात, म्हणजेच परिश्रम करणाऱ्या असतात, मेहनती असतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. एखादी गोष्ट कित्येक दिवस करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी मकर राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. अर्थात मकर राशीच्या स्त्रियांमध्ये ही गोष्ट आहे की बालपण यांचं थोडंसं जिकरीचं जातं किंवा थोडंसं कष्टप्रद जातं. आईवडिलांचं सुख कमी मिळणं किंवा न मिळणं किंवा आर्थिक संदर्भामध्ये त्रास होणं अशा प्रकारच्या गोष्टींमुळे लहानपणापासूनच बऱ्याच प्रमाणात दुःखातून ही जी रास आहे ही चाललेली असते आणि दुःख म्हणजे त्याबरोबर येणारे अनुभवसुद्धा यांच्या गाठीशी असतात. त्यामुळे मकर राशीची जी स्त्री आहे ही बऱ्याच प्रमाणात मॅच्युअर्ड असते. जीवनाचे त्यांनी अनुभव घेतले असतात. अगदी थोड्या वयामध्ये जास्त प्रमाणात अनुभव घेतल्यामुळे थोडंसं मॅच्युअर्ड असतं. त्यामुळे जीवनाची जाण त्यांना चांगली ठाऊक असते. त्यांना माहीत आहे की जर का तुम्हाला जीवनामध्ये काही सेटल करायचं असेल, पुढे जायचं असेल, सावरता मिळवायचे असेल, जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर अर्थातच तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे. त्यामुळे पैशाला थोडीशी महत्त्व देणारे असं म्हणजे याचा अर्थ कंजूस असतात असा नाही, परंतु पैसे कुठे खर्च करावेत, कुठे खर्च करू नये आणि कशा प्रकारे गोष्टी चालवण्याच्या ह्या गोष्टी याला चांगल्या प्रकारे माहीत असतात. डिसिप्लिन असतात. आपल्या गोष्टी कशा प्रकारे करून घ्यायच्या हे त्यांना चांगलं ठाऊक असतं, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. निरंतर मेहनत करणारी रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्याबद्दल पेशन्स खूप चांगलं असतं. वाट बघणं हा प्रकार खूप चांगला असतो. लहानपणापासूनच अशा प्रकारच्या अनुभवातून गेल्यामुळे नेमकं सक्सेस मिळण्यासाठी काय करायला हवं याचं यांना चांगले ठाऊक असते आणि कामाच्या संदर्भामध्ये सुद्धा
घरातलं काम किंवा घराबाहेरचं काम दोन्ही काम करण्यात ही जी रास आहे ती तरवेज आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच या राशीच्या बद्दल सांगायचं यांची गणितं असतात आयुष्याची, ही सहसा चुकत नाही. अर्थात मकर राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा. पैकी उत्तराषाढा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया त्यांचं सौंदर्य खूप चांगलं असतं, यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या असतात, सिंगल हँडेडली गोष्टी सांभाळू शकतात, एकाच्या स्वतःच्या एकट्याच्या जोरावरती ते संपूर्ण आयुष्य जगू शकतात, जी काही खूप चांगली गोष्ट आहे. अशा बऱ्याच अनुभव किंवा अशा बऱ्याच प्रकारच्या कुंडल्या असतात उत्तराषाढा नक्षत्राच्या, की ज्या स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणार आहेत, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये. श्रवण नक्षत्राच्या ज्या स्त्रिया त्यांचं सौंदर्य अतिशय लोभसवाणं असतं, सुंदर असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीची जबाबदारी यांच्या अंगावरती येते. थोडंसं वर करणे पाहता यांचं जे जीवन आहे ते तुम्हाला चांगलं वाटेल, परंतु दुःखाचं कुठली ना कुठली ती सल यांच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी राहते. त्यामुळे वरवर पाहता जरी सर्व प्रकारची सुखं यांना मिळत असली, तरी कुठल्या ना कुठल्या तरी दुःखाची सल आयुष्यात कायम राहते. हे श्रवण नक्षत्राची थोडीशी स्पेशालिटी आहे. मात्र मनाने खूप चांगले असतात, हृदयाने खूप चांगले असतात, ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. धनिष्ठ नक्षत्राबद्दल सांगायचं झालं, थोडंसं तिखट अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे. महत्त्वाचं म्हणजे याची वाणी कधी कधी तिखट होऊ शकते, म्हणजे धनिष्ठ नक्षत्राच्या स्त्रिया असतात आणि यांचं वागणं बोलणं सुद्धा अति जास्त थोडंसं डिसिप्लिन. तुम्हाला ठाऊक असं की ज्या व्यक्ती जास्त डिसिप्लिन असतात यांच्यामध्ये थोडंसं जो तिखटपणा आहे, जो कडवटपणा आहे थोडा जास्त असतो, तो भाग धनिष्ठ नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु कार्यकर्तृत्वाच्या संदर्भात धनिष्ठ नक्षत्राची जी स्त्री आहे ती बऱ्याच प्रमाणात वरचढ ठरते. स्वतःहून निर्णय घेणं, ते निर्णय पूर्ण करून दाखवणं आणि मेहनत करण्याची जबरदस्त तयारी, कामाचा ओरख, हा दांडगा धनिष्ठ नक्षत्राच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. एकंदरीत तुम्हाला तर समजलं असेल की मकर राशीची जी स्त्री आहे त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. साधारणतः मिथुन रास आणि मकर रास या षडाष्टकामध्ये येणाऱ्या राशी आहेत. आता षडाष्टक म्हणजे परस्परापासून 6 आणि 8 सणांमध्ये येणाऱ्या राशी. अर्थात मिथुन राशीचा स्वामी बुध आणि मकर राशीचा स्वामी शनी हे परस्पर मित्रग्रह असल्यामुळे यांना प्रीती षडाष्टक असं म्हटलं जातं. तरीसुद्धा बरेचसे गुण आहेत या दोन्ही राशीमध्ये वेगळे आहेत. जसं की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांना बोलायला खूप आवडतं, फिरायला खूप आवडतं. मकर राशीच्या स्त्रीला बोलणं, म्हणजे स्त्री असून सुद्धा थोडंसं कमी बोलतात किंवा मितभाषी असं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांना अंग मेहनत तशी आवडत नाही आणि थोडेसे डिसिप्लिनच्या बाबतीत थोडे कमी असतात. हा भाग मकर राशीच्या स्त्रीमध्ये अजिबात दिसून येत नाही. मकर राशीची स्त्री दिवसभर मेहनत करेल आणि डिसिप्लिनपणा यांच्यामध्ये खूप चांगला असतो. मिथुन राशीचे पुरुष त्यांना फिरायला खूप आवडतं, पैसे बिनधास्त थोडे खर्च करतात, खर्च करण्यात नियंत्रण नसतं. हा भाग मकर राशीच्या स्त्रीमध्ये अजिबात दिसणार नाही. मकर राशीची जी स्त्री आहे ही पैसे खर्च करेल, परंतु नेमके जेवढे शक्य आहेत तेवढेच, आणि डिसिप्लिनपणा तो जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये दिसून येतो. तर ह्या गोष्टीमुळे थोडंसं यांच्या आणि जो डिसिप्लिनपणा आहे तो मिथुन राशीमध्ये थोडासा कमी असतो आणि त्यांच्याकडे जबाबदारी थोडीशी जास्त असते वैवाहिक जीवनामध्ये, तर तो अपेक्षित असतो सहसा मकर राशीला. आणि जो मॅच्युअर्डपणा आहे तो मकर राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर का निर्णय घ्यायचा झाला तर नीट सांगोपांगपणे विचार करतील, थोडा वेळ करतील, पण तो निर्णय एकदम परफेक्ट घेतील. हा भाग मिथुन राशीच्या पुरुषामध्ये दिसून येत नाही. मुळात मिथुन राशीचे पुरुष आहेत ते निर्णयापासून थोडेसे लांबच राहतात, पटकन निर्णयापर्यंत पोहोचत नाही आणि बऱ्याच वेळेस घाई गडबडीत निर्णय घेतात आणि त्यामुळे ते निर्णय चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. यामुळे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये खटके उडण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीचे जे पुरुष असतात यांचा जो मित्रपरिवाराचा जो आवाका असतो किंवा गोंधळ असतो तो थोडासा जास्त असतो, तो मकर राशीच्या स्त्रीला सहसा आवडत नाही किंवा पटत नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामजीवनाची गोष्ट. कामजीवनाच्या बाबतीमध्ये मिथुन राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे आणि मिथुन राशी तृतीय स्थानामध्ये येणारे असतात. त्यामुळे कामजीवनाच्या बाबतीमध्ये त्यांना नॉलेज, ज्ञान सगळं असतं, परंतु प्रत्यक्ष क्रियेमध्ये, ॲक्शनमध्ये ही जी रास आहे थोडीशी कमी येऊ शकते. परंतु हा भाग मकर राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येत नाही. मकर राशीची जी स्त्री आहे त्यांची जी कामभावना असते थोडीशी हेल्दी असते. अर्थात या गोष्टीवरून सुद्धा डिवोर्स होण्याची शक्यता जास्त असते. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. परंतु या आधी ज्या का आपण गोष्टी डिस्कस केल्या याच्या गुण आणि अवगुणांबद्दल, त्यांच्यावरती जर का काम केलं तर अर्थातच गोष्टी तुमच्यासाठी बऱ्याचशा सोप्या होऊन जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीचे जे पुरुष आहेत यांचा मित्र परिवार थोडासा जास्त असतो, की त्यामध्ये स्त्री मैत्रिणी सुद्धा असू शकतात आणि त्याचा जो भाग आहे किंवा त्याचा जो त्रास आहे हा मकर राशीच्या स्त्रीला होऊ शकतो. जरी ती मॅच्युअर्ड असली तरी अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. यामुळे सुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. अर्थात या गोष्टी जर का तुम्ही समजून घेतल्यात आणि त्याद्वारे जर का तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा त्याद्वारे जर का तुमचं जे राहणीमान आहे एकमेकांना समजून घेऊन ज्या गोष्टी केल्या तर अर्थातच तुमच्या दोघांमध्ये घटस्फोट होण्याची जी संभावना आहे ही बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचे पती आणि मकर राशीची स्त्री परस्पर वैवाहिक सहजीवनात असतील तर घटस्फोट असे परिणाम नेमके किंवा कारण नेमकी कोणती असू शकतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.